गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 5 येथील कैलाश कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या तुफानी गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून सातत्यानं मोठी कारवाई सुरू आहे। या खळबळजनक घटनेप्रकरणी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करतायत। मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित घटनेत सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता, तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला होता। घटनेनंतर कैलाश कॉलनीसह संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला। तपासादरम्यान उल्हासनगर क्राईम ब्रांचला मोठं यश मिळालं। सर्वप्रथम क्राईम ब्रांचने शेखर विराजदार आणि अजय राव यांना अटक केली, तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली। सागर पाटीलच्या अटकेनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवला। दरम्यान पुढील तपासात या हत्याकांडात इतर आरोपींचाही सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले। त्या आधारे पोलिसांनी 26 मे रोजी बदरुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक केली। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या दुहेरी हत्याकांडात सहभागी इतर व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू असून तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची चौकशी यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचं काम पोलीस करतायत। या दुहेरी हत्याकांडामुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली असून परिसरात अद्याप कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।